यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। महामार्गासाठी जमिनीची मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करत मोजणी थांबवून धरली। यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना ताब्यात घेतले। शक्तीपीठ महामार्ग कायमचा रद्द करा अशी मागणी लावून धरत शेतकऱ्यांनी प्रसंगी आत्महत्येचा इशाराही प्रशासनाला दिलाय। शक्तीपीठ महामार्गाचा वाद आता उमरखेड तालुक्यात अधिकच चिघळलाय। मोजणीसाठी अधिकारी येणार असल्याची माहिती मिळताच मोठ्या संख्येने शेतकरी शेतामध्ये एकवटले होते। अधिकाऱ्यांनी मोजणीला सुरुवात करताच शेतकऱ्यांनी त्यांना मज्जाव केला। कोणत्याही परिस्थितीत जमिनीची मोजणी होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आणि त्यांची रवानगी उपविभागीय अधिकारी कार्यालयात केली। यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत प्रशासनाने आपली बाजू स्पष्ट केली। जमीन मोजणी करणे हा आमचा कायदेशीर अधिकार आहे। तुम्हाला हरकत असल्यास तुम्ही न्यायालयात दाद मागू शकता, असे अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना बजावले। तसेच शेतकऱ्यांच्या समस्यांचे वेळोवेळी निराकरण करण्याचे आश्वासनही प्रशासनाने दिले आहे। मात्र या आश्वासनाने शेतकऱ्यांचे समाधान झालेले नाही। आम्ही कोणत्याही परिस्थितीत हा महामार्ग होऊ देणार नाही आणि जर सरकारने बळजबरीने जमिनी घेतल्या तर आमच्याकडे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरणार नाही, अशी टोकाची भूमिका शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांसमोर मांडली आहे। प्रतिनिधी ताहेर मिर्झा, NTV न्यूज मराठी, उमरखेड, यवतमाळ।